संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये अध्याय 10 ओवी क्रमांक 40 ते 47 मध्ये या ठिकाणी मराठी भाषेची महती वर्णन करताना गीता ग्रंथामध्ये किंवा श्रीकृष्ण अर्जुन संवाद जरी संस्कृत भाषेत असला आणि त्याचं निरूपण मी जरी मराठी भाषेत करीत असलो तरी सुद्धा त्या संस्कृत भाषेमध्ये आणि मराठी भाषेतील माझ्या ओव्यांमध्ये जर अर्थ पाहिला तर कुठंही साम्यच आढळणार आहे, कुठलीही उणीव भासणार नाही. अशा प्रकारचं मराठी भाषेची महती, मराठी शब्दांचं महात्म्य संत ज्ञानेश्वर माऊलींनी या ओव्यांमध्ये केलेलं आहे. पहा पहा ना मूळ गीता ग्रंथ जो संस्कृत भाषेतला, पहा पहा ना मूळ गीता ग्रंथ जो संस्कृत भाषेतला, जो मधुर आणि रसाळ मराठी भाषेत अनुवादला. वाचून जर अर्थ मनाला पटला तर न कळो येई फरक तो हो मधला. वाचून जर अर्थ मनाला पटला तर न कळो येई फरक तो हो मधला. मने ज्ञानदेव असा माझ्या मराठीनं सुवर्ण योग साधला. या अध्यायी मुख्य आणि गौण विभूती देव सांगतील स्वमुखानं. या अध्यायी मुख्य आणि गौण विभूती देव सांगतील स्वमुखानं. त्याच विभूतीची कथा सांगेल मराठी भाषेत रसाळपणा. शब्द सौंदर्याच्या जोरावर मराठी शृंगार रसाला जिंकणार. मराठी शब्द पण साहित्य शास्त्रातील होतील अलंकार. जणू संस्कृत भाषेचा सूर हा मराठी भाषेला घावला. जणू संस्कृत भाषेचा सूर हा मराठी भाषेला घावला. म्हणे ज्ञानदेव असा माझ्या मराठीनं सुवर्ण योग साधला. तनाच्या सौंदर्यानं तनच जणू अलंकाराचं सौंदर्य फुलवते. तनाच्या सौंदर्यानं तनच जणू अलंकाराचं सौंदर्य फुलवते. ना कळे कोणी कोणाला अलंकृत केले असे मनाला भुलवते. माझ्या मराठी शब्दांना सौंदर्य अलंकार असे लाभले. माझ्या मराठी शब्दांना सौंदर्य अलंकार असे लाभले. संस्कृत आणि मराठी शब्द गीतेच्या सिंहासनी शोभले. चातुर्य म्हणे आम्हालाही या मराठी भाषेमुळं मान लाभला. चातुर्य म्हणे आम्हालाही या मराठी भाषेमुळं मान लाभला. म्हणे ज्ञानदेव असा माझ्या मराठीनं सुवर्ण योग साधला. भावार्थ भिजून जाई मराठी साहित्य रसाच्या वर्षावान. भावार्थ भिजून जाई मराठी साहित्य रसाच्या वर्षावान. मग चातुर्य ही म्हणे आम्ही विषय वर्णन केले चतुरपणान. मराठी भाषेच्या सौंदर्यानं संस्कृत भाषा ही झाली तरुण. मराठी भाषेच्या सौंदर्यानं संस्कृत भाषा ही झाली तरुण. संस्कृत भाषेतील हे गीता तत्व तेजानं आले ही ओबरून. म्हणून गीतेतील संस्कृत ज्ञान साठा मी मराठीत दावला. म्हणून गीतेतील संस्कृत ज्ञान साठा मी मराठीत दावला. म्हणे ज्ञानदेव असा माझ्या मराठीनं सुवर्ण योग साधला. असा माझ्या मराठीनं सुवर्ण योग हो साधला.